नमस्कार सर्वांना, सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अगदी सोपी, मऊ आणि चॉकलेटी अशी चॉकलेट ब्राउनी आज मी बनवत आहे। इथं मी 8-10 एवढे अक्रोड घेतलेले आहेत आणि ते अक्रोड जे आहेत त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि जेव्हा आपण चॉकलेट ब्राउनी जेव्हा बनवतो त्यावेळेस सुक्या मेव्यांचा त्यामध्ये समावेश केला जातो, काजू, बदाम किंवा अक्रोड यांचा। चॉकलेट ब्राउनीच्या बॅटरमध्येही मी अक्रोडचे तुकडे घालणार आहे आणि वरती सजवण्यासाठीही आपण अक्रोडच्या तुकड्यांचाच वापर करणार आहे। यासाठी इथं अक्रोडचे तुकडे मी करून घेते। अगदी कमी साहित्यामध्ये ही ब्राउनी जी आहे ती तयार होते आणि बाहेरून अगदी ब्राउनी आणून खाण्याची अजिबात गरज नाही। अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण ही चॉकलेट ब्राउनी सहज बनवू शकतो। इथं मी 50 ग्रॅम एवढं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे। हे चॉकलेट आहे ते मोरडे कंपनीचं घेतलेलं आहे आणि याचेही बारीक तुकडे करून हे चॉकलेट मी वितळवून घेणार आहे। आता हे चॉकलेट वितळवताना डबल बॉयलरच्या साहाय्यानं आपण हे चॉकलेट जे आहे ते वितळवून घेणार आहोत। तुम्ही ही ब्राउनी करण्यासाठी कोको पावडरचाही वापर करू शकता। त्याचंही चॉकलेट तयार करून तुम्ही चॉकलेट ब्राउनी बनवू शकता। इथं मी मोरडे कंपनीचं जे चॉकलेट घेतलेले आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतले, म्हणजे लवकरात लवकर ते वितळलेही जातात। यासाठी आपण चॉकलेटचे जे बारीक बारीक तुकडे आहेत ते करून घेणार आहोत। आपण जेव्हा दुसरे केक बनवतो त्यावेळेस ते केक स्पॉन्जी असे होतात, पण ही ब्राउनी जी असते ती क्रिस्पी असते बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट आणि फजी अशी असते। आणि मुलांना तर ही चॉकलेट ब्राउनी किंवा चॉकलेटचे कोणतेही पदार्थ अगदी आवडीचे असे असतात। यासाठी तुम्ही घरीही ही चॉकलेट ब्राउनी बनवू शकता। पण बाहेरून जेव्हा या ब्राउन्या किंवा केकचे प्रकार आणतो ते भरपूर असे महाग असतात आणि घरच्या घरी अगदी थोड्या साहित्यामध्ये आपण सर्व प्रकारचे केक अगदी सहज बनवू शकतो। इथं माझं चॉकलेट जे आहे ते चॉप करून झालेलं आहे आणि डबल बॉयलरच्या साहाय्यानं मी हे जे चॉकलेट आहे ते वितळवून घेते आणि या चॉकलेटमध्येच मी 2 चमचे एवढं तूप घालते। त्यामुळं डार्क चॉकलेट असतं ते लगेचच वितळलं जातं आणि हे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि थोडं गरम झाल्यानंतर लगेचच हे चॉकलेट वितळलं जातं। यासाठी आपल्याला ते एकसारखं हलवत राहायचं आहे। आणि इथं आता आपल्याला मैदा जो आहे तो मी इथं 1.5 कप एवढा घेतलेला आहे आणि 1 चमचे मी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे। आणि हे कोरडे जे साहित्य आहे ते आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचे। जेव्हा आपण केकमध्ये मैदा आणि साखर आणि जे कोरडे पदार्थ आहेत ते चाळून घेतले म्हणजे आपला जो होणारा केक आहे तो सॉफ्ट आणि स्पंजी असा होतो। त्यासाठी हे आपल्याला जे कोरडे घटक आहेत ते चाळून घ्यावे लागतात। घरामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारच्या जेव्हा खाण्याचे पदार्थ बनवतो त्यावेळेस आपल्या घरातल्यांनाही ते खायला आवडतात आणि नवीन नवीन आपण असे वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यावेळेस येणारे पाहुण्यांना किंवा आपण एखादी आपल्याकडे पार्टी असेल तर आपण असे पदार्थ बनवले तर अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये बनले जातात। माझे कोरडे पदार्थ आहेत ते चाळून होत आहेत। जर साखर आपण आधी दळून ठेवलेली असेल तर त्याच्यात छोटे छोटे असे गुठळ्या होतात, त्यासाठी ते आपल्याला मोडून आपल्याला ते चाळणीतून चाळून घ्यावं लागतं। कोरडे जे पदार्थ आहेत ते चाळून झालेले आहेत। मी एका बाउलमध्ये अर्धा कप एवढं तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्येच आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप एवढं दूध आणि इथं मी पाव कप एवढं त्यामध्ये दही घातलेलं आहे, पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। आणि यामध्येच घालायचं आहे वितळवून घेतलेलं चॉकलेट। यामध्ये तुम्ही कोको पावडरचाही वापर करू शकता। इथं मी जे चॉकलेट वितळवून घेतलेलं आहे ते मी या बॅटरमध्ये घातलेलं आहे आणि 1 चमचा एवढी मी कोको पावडर ही यामध्ये घातलेली आहे। तुम्ही इथं कॉफी घातली तरीही चालू शकतं। आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला हे मिश्रण आहे तर एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। ते भरपूर प्रमाणात असा चॉकलेटचा वापर केला जातो आणि मुलांच्या आणि सर्वांच्याच आवडीचं असं चॉकलेट ब्राउनी ही आहे आणि चॉकलेटचे सर्व पदार्थ सर्वांनाच असे आवडतात। इथं आता मी कोरडं साहित्य आहेत मैदा, साखर आणि बेकिंग पावडर ही या मिश्रणामध्ये घालून घेते आणि आपल्याला एकसारखं असं बॅटर हलवून घ्यायचं आहे।
आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला घालायचे 4 ते 5 थेंब एवढं व्हॅनिला इसेन्स. आणि चॉकलेटी ब्राउनीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त फेटायचं नाही. व्यवस्थित एकसारखं मिक्स झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्स आणि अक्रोड घालून आपण हे ट्रेमध्ये ओतून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित एकजीव असं झालेलं आहे. यामध्येच मी घालते 4 ते 5 थेंब एवढा व्हॅनिला इसेन्स आणि यामध्येच आपल्याला घालायचे चॉप अक्रोड. आणि परत आपल्याला हे बॅटरमध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा ब्राउनीचं बॅटर जे आहे ते बरंचसं घट्ट असतं, पण मी इथं जे बॅटर आहे ते फ्लोई कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे. आता मी इथं एक ट्रे घेतलेला आहे. त्या ट्रेला तूप लावून बटर पेपरही लावून घेतलेला आहे. यामध्येच ब्राउनीचं बॅटर आहे ते मी ओतून घेणार आहे. ब्राउनीचं बॅटर आपल्याला ट्रेमध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला तो ट्रे जो आहे तो टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून जर बबल राहिली असतील तर ते निघून जातील. आणि ब्राउनीचं बॅटर व्यवस्थित झालं की आपली जी ब्राउनी आहे तीही व्यवस्थित अशी होते. जर तुम्हाला स्पॉन्जी खायची असेल तर तुम्ही जरा लिक्विड बॅटर ठेवलं तरीही चालू शकतं. आणि फजी पाहिजे असेल तुम्ही घट्ट असं बॅटर केलं तरीही चालू शकतं. त्याची ब्राउनी जी आहे ती फजी असे होते. यावरच वरून मी अक्रोडचे जे तुकडे आहेत ते मी घालते. इथं तुम्ही बदाम किंवा काजूचा वापर केला तरीही तेही चवीला छान लागतात. आणि अक्रोडचे तुकडे असे भरपूर घालून घेतल्यानंतर आपल्याला ट्रे आहे तो एका पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे मी भांडं जे आहे ते 15 मिनटं आधी गरम करत ठेवलेलं होतं आणि गरम भांड्यातच आपल्याला हे ट्रे जो आहे तो बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. ही चॉकलेट ब्राउनी तयार होण्यासाठी 50 मिनटं एवढी लागतात. आणि चेक करायचं आहे की आपला केक व्यवस्थित झालेला आहे का नाही. आणि तर मी मधोमधच सुरी घालून पाहते आणि सुरी जर आपली क्लिअर निघाली तर आपला चॉकलेट ब्राउनी आहे ती व्यवस्थित अशी बेक झालेली आहे. आणि आता थंड झाल्यानंतरच आपण ही कट करून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती डार्क चॉकलेटचीही सजावट करू शकता. इथं मी चॉकलेट ब्राउनी आहे ती कट करून घेते. आणि चॉकलेट ब्राउनीचे जे पीस असतात ते मोठे मोठेच असतात, त्यामुळं या चॉकलेट ब्राउनीचे मी 9 असे पीस कट करून घेते. आणि अगदी चौकोनी आकारामध्ये हे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी चॉकलेट ब्राउनी तयार झालेली आहे. 50 ते 55 मिनिटांमध्ये होणारी ही चॉकलेट ब्राउनी आहे. आणि छान अशी चवीला लागणारी आणि घरात मुलांनाही आवडणारा हा असा पदार्थ आहे. कशी वाटली ही चॉकलेट ब्राउनीची रेसिपी? चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि पुन्हा भेटूया अशाच गोड, तिखट आणि चटपटीत अशा रेसिपीसह.